नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या आखाडा विधानसभेचा या रोखोकमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आखाडा जो आहे त्याबद्दल थोडीफार जी आहे ती समीक्षा करणार आहोत. कारण या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जर सद्यस्थितीत बघितलं तर नेते मंडळी जाम खुश आहेत आणि मतदार हे जे आहेत कन्फ्यूज आहेत. कारण एकीकडे जर बघितलं तर या गटातटाच्या राजकारणामुळं याबरोबर पक्ष अपक्षांच्या या वेगवेगळ्या बंडखोरीमुळे वेगवेगळ्या झेंड्यामुळे मतदार हे कन्फ्यूज अवस्थेत आहेत. परंतु दुसरीकडे उमेदवार आणि हे नेते जे आहेत हे मात्र जाम खुश असल्याचं दिसून येते. कारण प्रत्येक नेते जे आहेत ते आपणच निवडून येणार या नेत्यांचे कार्यकर्तेही तसंच म्हणतायत आपणच निवडून येणार. परंतु मग जर निवडून सगळेच येणार तर पडणार कोण, हा सुद्धा प्रश्न आहे या निमित्ताने उपस्थित होत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून बघत आहोत आपण घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा जो आहे हा नेमका कुठल्या पक्षाला सुटतो यापासूनच जे सुरू झाली होता विषय तो मात्र गटातटाच्या राजकारणामुळे बंडखोरीमुळे या सगळ्या गोष्टीचा जो आहे मोठ्या पद्धतीने उहापोह झालाय. आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा नेमका खुर्ची सम्राट कोण होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते वेधलं गेले. कारण मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर मतदार जे आहेत ते काहीच बोलायला तयार नाहीत. या गटातटामुळे बंडखोरीमुळे अपक्षांच्या वेगवेगळ्या झेंड्यामुळे घनसावंगी मतदारसंघाचं चित्र जे आहे ते सगळं बदलून गेले. यामध्ये असं वाटत होतं या गटातटाच्या राजकारणामुळे राजेश टोपे यांना मोठ्या पद्धतीने फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु ती आशाही मावळल्याचं दिसून येते. कारण आपण जर बघितलं तर गेल्या 25 वर्षापासून राजेश टोपे यांची घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये एक हाती सत्ता आहे. परंतु यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आणि बंडखोरी केलेले शिवाजीराव चोते अपक्ष उमेदवार यामुळं राजेश टोपे यांच्या भवितव्याबद्दल सुद्धा त्यांच्या जे आहे मतदान जे आहे त्यांना टाका वाढणार होता याबद्दल सुद्धा काही प्रमाणात शंका निर्माण होते. कारण हे जे मतदार आहे ओबीसी बांधवाचं मतदान तालुक्याभरामध्ये मतदारसंघामध्ये ओबीसी बांधवाचं मतदान आणि मुस्लिम बांधवाचं मतदान हे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण हे जे दोन्ही आहेत ओबीसी बांधव असतील आणि मुस्लिम समाज बांधव असतील यांच्या जे मतदान आहे या मतदानावरच घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा कौल जो आहे तो येण्याची दाट शक्यता आहे. कारण आपण जर बघितलं तर मराठा समाजाची स्थिती मराठा समाज बांधव वेगवेगळ्या पक्षामध्ये अपक्षामध्ये वेगवेगळ्या नेत्यामध्ये जे आहे ते विखुरल्या गेलेत. यामुळं घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये सद्यस्थितीत तरी ओबीसी समाज बांधव आणि मुस्लिम समाज बांधव यांच्या मताच्या टक्क्यावरच येथील जो उमेदवार आहे येथील जी विधानसभेची खुर्ची आहे ती मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण आपण जर बघितलं तर राजेश टोपे असतील, हिकमत उडान आहेत, इकडून सतीश गाडगे आहेत, तिकडून अपक्ष उमेदवार शिवाजीराव चोते आहेत, इकडून वंचित आघाडीच्या कावेरी आहेत खटके. कारण या गटातटामुळे आणि या अपक्षांच्या आणि बंडखोरीच्या झेंड्यामुळे घनसावंगी विधानसभाचं मतदारसंघाचं जे चित्र आहे ते सगळं बदलून गेल्याचं दिसून येते. प्रत्येक नेत्यांच्या कार्यकर्त्यांची जी आहे ती मोठी गर्दी दिसते, पण मतदार याबाबत बोलायला तयार नाहीत. प्रत्येक जण चर्चा करतोय नेमकी हवा कुणाची, घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी हवा कुणाची हे कुणालाच कळायला तयार नाही. यामुळं मतदार राजा जो आहे तो कन्फ्यूज झालेला आहे. दुसरीकडे नेते मंडळी जाम खुश आहेत. कारण त्यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा होत आहेत, ठिकठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये मोर्चे बांधणी होत आहे, वेगवेगळ्या गावाच्या दरम्यान भेटी होत आहेत. या भेटीमध्ये जो आहे मोठ्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा महापूर आल्याचं दिसून येते. यामुळे नेते मंडळी जाम खुश आहे. तर दुसरीकडे मतदार जो आहे तो कन्फ्यूज अवस्थेत आहे. नेमकं कोणाला मतदान करावं, कसं करावं, याला करावं तर काय होईल, त्याला करावं तर काय होईल. कारण या गटातटामुळे या अपक्षांच्या या बंडखोरीमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं चित्र जे आहे फार पलटूनच गेले. या गटातटामध्ये आपण सुरुवातीला रोखोकमध्ये चर्चाही केली होती. हिकमत उडान आणि सतीश गाडगे यांनी जर एकत्रित येऊन ही निवडणूक लढली तर राजेश टोपे यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही. आणि त्यांना जे आहे तुम्ही जर विखुरल्या गेले तर त्यांना ही निवडणूक अत्यंत सोपी जाईल. याबद्दल आपण समीक्षाही केली होती. परंतु झालं तसंच. या दोघांनी सतीश गाडगे जे आहेत त्यांनी बंडखोरी करून अपक्षाचा झेंडा हाती घेतलाय. म्हणून त्याचा काही अंशी फटका हिकमत उडान यांना बसण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत आपण जर बघितलं तर राजेश टोपे आहेत. राजेश टोपे यांना अधिक सोपं झालं होतं. परंतु राजेश टोपे यांना सुद्धा शिवाजीराव चोते यांनी बंडखोरी करून अपक्षाचा झेंडा हाती घेतलाय. दुसरीकडे कावेरी खटके आहेत. त्यांनी जे आहे वंचित बहुजन आघाडीकडून आपली उमेदवारी जी आहे ती मिळवली आणि ती दाखल केली आणि त्यांचाही प्रचार चालू आहे. म्हणून या दोन्ही जे आहे यामध्ये शिवाजीराव चोते असतील आणि कावेरी ते खटके असतील यांचा फटका राजेश टोपे यांना बसण्याची शक्यता आहे. कारण हे जे ओबीसी बांधवांचं जे मतदान होतं
ते शक्यतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच पडत असल्याची जी चर्चा आहे ती होत होती आणि हे जे आहे हे दोन ठिकाणी विखुरले जाणार आहे. म्हणून याचं काही अंशी नुकसान जे आहे ते राजेश टोपेंना होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या सगळ्या मतदारसंघामध्ये पंक्चरांची संख्या, चोर पंक्चरांची संख्या जास्तच झाल्याचं दिसून येते. कारण सुरुवातीला राष्ट्रवादीमध्ये ही होती. गेल्या काही विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात जास्त चोर पंक्चरांची संख्या होती. कारण आपण दाखवायचं एक आणि करायचं एक अशी स्थिती निर्माण झाली होती. आणि राजेश टोपे यांनी या गेल्या कित्येक वर्षापासून 5 विधानसभा निवडणुकीपासून आपला गट जो आहे तो अबाधित राखलाय आणि विकास कामं जे आहेत ते काही अंशी तसेच असल्याचं दिसून येते. मग तुम्ही एवढ्या 25 वर्षे तुमच्या एक हाती सत्ता होती, त्यातले 20 ते 22 वर्षे तुम्ही मंत्री होते, पालकमंत्री होते, तरी सुद्धा तुमच्याकडून तेवढ्या प्रमाणात जे आहे सार्वजनिक ग्रामपंचायतच्या असतील किंवा ग्रामस्थांच्या असतील विकासाच्या संदर्भात तेवढंच जे आहे त्यांचं योगदान झालेलं दिसत नाही. म्हणून जनता नाराज आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये बघितलं तर त्यांच्या कानाखालून गोळी गेली होती. मग एवढ्या वर्षामध्ये तुम्ही एवढा विकास केलाय, एवढे सगळे विकास कामं केले, तर जनतेने तुम्हाला काही पटीमध्ये जे लीडने जे आहे ते निवडून द्यायला पाहिजे. परंतु गेल्या विधानसभेला जर आपण बघितलं तर त्यांच्या कानाखालून गोळी गेली. आणि अशा स्थितीमध्ये राजेश टोपे गेल्या कित्येक वर्षापासून आपली एक हाती सत्ता आहे त्यांची, तरी सुद्धा मतदारामध्ये नाराजीचा सूर आहे तो उमटत असल्याचं दिसून येते. आणि यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये चोर पंक्चरांची संख्या जास्त होती. परंतु आता ही सद्यस्थितीमध्ये एक गटतट, बंडखोरी, अपक्षाचा झेंडा, यामुळे ही प्रत्येक पक्ष अपक्षामध्ये चोर पंक्चरांची संख्या जास्त असल्याचं दिसून येते. कारण कोणीच मतदार जो आहे कुठल्याच बाबतीत बोलायला तयार नाही, फक्त माहिती घेतोय घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे, कोण निवडून येऊ शकतं, कोणाला किती मतं पडू शकतात, हे सगळं जे आहे ते कॅल्क्युलेशन मतदार राजा करतो आहे. कारण अद्यापर्यंत मतदार राजा हा कन्फ्यूज अवस्थेत घनसावंगी मतदारसंघातील दिसून येते. कारण स्पष्ट चित्र जे आहे ते कोणाला दिसायला तयार नाही. आणि एकीकडे मतदार हा कन्फ्यूज अवस्थेत आहे आणि दुसरीकडे हे नेते मंडळी जाम खुश आहेत, आपणच निवडून येणार, 1 नंबरला आपण राहणार, 2 नंबरला हा राहणार, 3 नंबरला तो राहणार, यांचं हे सगळं कॅल्क्युलेशन जे आहे चालू आहे. परंतु तिसरीकडे जर आपण बघितलं तर मतदार हा एवढा कन्फ्यूज आहे, त्याला कळाना गेले नेमकं करावं तर काय करावं, मतदान द्यावं तर कोणाला द्यावं, कसं द्यावं, या सगळ्या गोष्टींमध्ये जो आहे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं चित्र जे आहे ते बदलून गेल्याचं दिसून येते. म्हणून या सगळ्या गटतट, बंडखोरी, अपक्षाचा झेंडा, यामुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं अद्यापपर्यंतही चित्र स्पष्ट नाही आणि शेवटपर्यंतही ते होईल म्हणून अशी शक्यता वाटत नाही. कारण प्रत्येक उमेदवाराच्या प्रचार सभा असतील, कॉर्नर बैठका असतील, वेगवेगळ्या ठिकाणी बैठका असतील, याला मोठा महापूर असल्याचा दिसून येतोय. मग या सगळ्यामध्ये चोर पंक्चरांची संख्या जास्त असण्याची दाट शक्यता आहे. कारण मतदारच जो आहे तो सद्यस्थितीत कन्फ्यूज आहे आणि हे नेते मंडळी जाम खुश आहेत, आपणच येणार, आपणच येणार, अरे बाबा तुम्हीच येणार तर पडणार कोण मग, हा बी प्रश्न आहे. प्रत्येक नेते मंडळी त्यांचे कार्यकर्ते म्हणतात आपणच निवडून येणार, मग आपणच येणार तर पडणार कोण, ज्याच्या मागे 10-5 वोटिंग आहे, ज्याच्या मागे काही अंशी वोटिंग आहे, त्यांचंही काही वोटिंग इतर पक्षामध्ये डिवाइड झालेलं आहे, तो सुद्धा तोरा विरोध आहे, आम्हीच निवडून येणार, आम्हीच निवडून येणार. पण तुम्ही ते गणित कसं करताय, कसं निवडून येणार, याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण बघितलं हे गटतटा आणि बंडखोरीच्या राजकारणामुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं चित्र जी आहे ती उलटापालट झाल्याचं दिसून येते. सुरुवातीला वाटत होतं राजेश टोपे यांचा गड हा अबाधित राहील, कारण राजेश टोपे यांना जेवढे जास्त उमेदवार तेवढा जास्त फायदा होईल. परंतु दुसरीकडे आपण बघितलं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे आणि याबरोबरच शिवाजीराव तोटे यांनी बंडखोरी करून अपक्षाचा झेंडा हाती घेतलाय आणि याचा फटका राजेश टोपेंना बसण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांनी एवढाही उहापोह करू नये, एवढाही हवेमध्ये जाऊ नये, आपणच येणार, यांच्या सगळ्यामध्ये आपलाच फायदा होणार असं नाही. तर हे सगळं चित्र जे आहे ते बदललंय. दुसरीकडे जर आपण बघितलं सतीश गाडगे असतील, त्यांनी काही पद्धतीने बांधणी केली, काही पद्धतीने कामं केली, ते सगळं केलंय तुम्ही. परंतु तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ऊस उत्पादक सभासद शेतकरी असेल किंवा ऊस उत्पादक शेतकरी असेल यांची तुलना करून ही निवडणूक तुम्हाला सोपी जाणार नाही. कारण सुरुवातीला तुम्ही भाजपामध्ये तुम्ही प्रवेश केला होता, बीजेपीचे काही लोक तुमच्या साथीला होते आणि त्यामधले काही अंशी जे आहेत ते लोक आता तुमच्या सोबत नाहीयेत. म्हणून तुम्ही अपेक्षाचा जो आहे तो झेंडा हाती घेतलाय, तेवढ्या प्रमाणात ही निवडणूक तुम्हालाही सोपी नाही. कारण तुम्ही फक्त ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद यांच्या जीवावर ही निवडणूक लढू शकत नाही. म्हणून त्यांनी मोठा हवेत उडू नये. तिसरीकडे आपण बघितलं तर हिकमत उडान असतील, हिकमत उडान आणि त्यांच्या कार्यकर्त्याला असं वाटत असेल गेल्या विधानसभेला कानापासून गोळी गेली होती, कानाच्या खालून गेली होती आणि तेच जे मतदार आहे ते आपल्याला तेवढं पडत. परंतु त्यांनीही त्या भ्रमामध्ये राहू नये.
कारण दिवसाला तासाला राजकीय बदल जो आहे तो घडत असतो आणि आपण ते कॅल्क्युलेशन धरता कामा नये. म्हणून त्यांनी बी फार उरळून जाऊ नये. मतदारसंघामध्ये फार सहानुभूतीची लाट आहे, फार असं फार तसे असं चालत नसतं. राजकारणामध्ये जे आहे नियोजन आयोजन सूत्रबद्धता या सगळ्या गोष्टी लागतात आणि या सगळ्या नेत्यांनी जी आहे ती कंबर कसली आहे. परंतु हवेमध्ये जे आहे ते उडण्याची भाषा कोणी करू नये आणि हवेमध्ये राहू सुद्धा नाही. कारण गेल्या 25 वर्षापासून आपण बघतो आहोत हवेवर आपण त्यावेळी एक रोखोकमध्ये चर्चाही केली होती. हवा असती त्यामुळे हवेमध्ये राहू नये. ते मग राजेश टोपे असतील, सतीश घाटगे असतील किंवा हिकमत उडाण असतील, हवेच्या भरोशावर राहू नये. कारण सगळ्या अपक्षामध्ये चोर पंचाराची संख्या मोठी झाल्याचंच दिसून येते. म्हणून यांचे हे जे गणित आहेत ते बिघडण्याची शक्यता आहे. कारण मतदार जो आहे तो बोलायलाच तयार नाही. मतदार राजा जो आहे कन्फ्युज अवस्थेत आहे. कुणाला मतदान करावं, कसं करावं. कारण सतीश घाटगे यांनी बंडखोरीचा झेंडा हाती घेतलाय म्हणून पक्षाचा काही विषय राहिला नाही. दुसरीकडे जर बघितलं तर हिकमत उडाण आहेत. हिकमत उडाण यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलाय. तिसरीकडे जर बघितलं आपण तर राजेश टोपे आहे. गेल्या 25 वर्षापासून त्यांच्याच हाती सत्ता आहे. तरी सुद्धा विकास कामाचा तेवढासा जो आहे ते कामं झालेले नाहीत असा आरोप होतोय. आणि दुसरी गोष्ट मतदारसंघामध्ये बदल हवा ही अनेकाची इच्छा आहे आणि त्याच्यामुळं चोर पंचाराची संख्या सगळ्यामध्ये जी आहे ती डिवाइड झाल्याचं दिसून येते. तिसरीकडे आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीची सुद्धा उमेदवार आहेत महिला. त्यांना सुद्धा ओबीसी मताचा जो आहे तो टक्का त्यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. कारण या मराठा आरक्षणापासून जातीपातीचा जो विषय आहे तो फार मोठ्या पद्धतीने शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये पसरल्याचं दिसून येते. त्याचाही फटका बसण्याची शक्यता आहे. तिसरीकडे आपण बघितलं तर शिवाजीराव चौथे आहेत. ते काही वर्षापूर्वी आमदार सुद्धा झाले होते. त्यांचीही काही पद्धतीमध्ये कार्यकर्ते आहेत. त्यातली काही कार्यकर्ते विखुरले गेलेत इतर पक्षामध्ये. त्यांनी इतर पक्षामध्ये प्रवेशही केलाय आणि ते आता परत शिवाजीराव चौथे यांचा प्रचार करताना दिसत आहेत. मग तुम्ही नेमके कोणत्या पक्षाचे, शिवाजीराव चौथे यांच्या अपक्ष गटाचे की तुम्ही ज्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या पक्षाचे, हे जे आहे याचाही फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं सद्यस्थिती जे आहे ते गणित सगळं कोलमडून गेले. सगळ्याचे डोके जे आहेत ते हँग होत असताना आपल्याला दिसून येत आहे. कारण मतदार राजा बोलायला तयार नाही आणि प्रत्येक जण विचारतो आहे कुणाची हवा आहे, कुणाची हवा आहे, कुणाची हवा आहे. तर हे सगळे नेते मंडळी जे आहेत हे मात्र जाम खुश आहेत. दुसरीकडे मतदार राजा कन्फ्युज अवस्थेत आहे. म्हणून आता येत्या काही दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत आणि आणखीन काही प्रकाशात येतील. कारण जसं जसं निवडणूक जी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये येईल तसं सगळं मतदार राजाचा कौल जो आहे तो बदलत चालल्याचा आपल्याला दिसून येते. शेवटच्या 4-5 दिवसामध्ये काही अंशी चित्र क्लिअर होईल आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये जवळपास चित्र आहे ते स्पष्ट होईल. परंतु ते मतपेटीत गेल्याशिवाय त्याचं परिवर्तन जे आहे ते होत नसतं. आपण कॅल्क्युलेशन करतो गेल्या कित्येक वर्षापासून आपण हवा पलटी ह्या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चाही केली. परंतु तशा गोष्टी आचरणात येताना तशा गोष्टी होताना दिसत नाहीत. परंतु या सगळ्या गोष्टीचा राजेश टोपे यांचे विरोधक जे आहेत त्यांनी काही पद्धतीने अभ्यासही केलाय. त्यामुळे त्यांची यावेळेची जी बांधणी आहे ती योग्य पद्धतीने होण्याची शक्यता आहे. म्हणून राजेश टोपे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भ्रमामध्ये राहू नये, हवेमध्ये राहू नये. दुसरीकडे सतीश घाटगे आहेत. यांनी मोठ्या पद्धतीने जे आहे भ्रमामध्ये राहण्याचं काम नाहीये. जरी कार्यकर्ते असतील, जरी गर्दी दिसत असेल तर ते मतपेटीमध्ये जे आहे त्याचं परिवर्तन होण्याची गरज आहे. तिसरीकडे आपण जर बघितलं तर हिकमत उडाण आहेत. त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यांनीही लई हवेमध्ये राहू नये. कारण हवेमध्ये राहून या गोष्टी चालत नसतात. तुम्ही पहिली जी कॅल्क्युलेशन आहे ती करू नका. कारण मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण जे आहे तासाला बदलत असतं. म्हणून त्यांनीही हवेमध्ये राहू नये. असं सर्व जे आहेत हे उमेदवार यांनी हवेमध्ये न राहता घनसावंगी मतदारसंघाचं विधानसभेचं जे आहे ते सगळं गणित जे आहे त्या गटातटामुळं आणि या गटातटाच्या राजकारणामुळं, बंडखोरीमुळं, अपक्षामुळं हे सगळं विखुरलं गेले. कार्यकर्त्याची गर्दी जाम दिसते. कुठल्याही सभेला जा तुम्ही, कुठल्याही कार्यक्रमाला जा, ज्या त्या पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते तयारच आहेत. परंतु त्यावर हे गणित अवलंबून नसतं. मतपेटीमध्ये त्याचं परिवर्तन किती होतं ही गोष्ट महत्वाची आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून आपण ते अनुभवत आहोत. म्हणून या सगळ्याच नेते मंडळींनी हुरळून जाता कामा नये, काहीची काही बोलताही कामा नये. आपला जो अहंकार आहे त्याला थोडं सीमित ठेवलं पाहिजे. कारण राजकारणामध्ये राजकारण करत असताना सगळ्याचं ऐकून घेण्यासाठी आपले कान जे आहेत ते हत्तीसारखे मोठाले पाहिजे. तुम्ही निर्णय काहीही घ्या, परंतु कार्यकर्त्याची ऐकण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे आणि तरच तुम्ही राजकारणामध्ये तड धरू शकताय. परंतु काही नेते मंडळी दिसते आहे कार्यकर्ता सांगायला गेला तर त्याच्यावरच चिडताना दिसते आहे. त्याचे काही जे आहे त्या घटना ऐकायला येतात आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्या राजकारणाला बाधक ठरतात. म्हणून सद्यस्थितीत तरी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं चित्र जे आहे त्याच्यामध्ये हा सगळा कल्लोळ जो आहे तो चालू असल्याचं दिसून येते. आणि मतदार राजा हा आपण जर बघितलं तर पक्ष 1 नंबर, उमेदवार त्यापेक्षा 2 नंबर आणि मतदार त्यापेक्षा हुशार 3 नंबर. कारण मतदार राजा बोलायलाच तयार नाही. मतदार हा कन्फ्युज अवस्थेत आहे. काय करावं, कसं करावं याबाबतच त्यांच्या डोक्यामध्ये शंका निर्माण आहे.
आपण जर बघितलं तर पक्षाची कसोटी लागते उमेदवारी देताना, म्हणजे पक्ष हुशार, त्यापेक्षा उमेदवाराची जास्त कसोटी लागते. उमेदवार 2 नंबरला तो त्याच्यापेक्षा हुशार, आणि मतदार जो आहे हा ह्या दोघांपेक्षाही हुशार ठरल्याचं दिसून येते. कारण मतदार राजा बोलायलाच तयार नाही. मतदार राजाने सद्यस्थितीत मौन धरले आणि कुणाची हवा कुणाचं काय कसं वातावरण होतंय, शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्या उमेदवाराला जास्त प्राधान्यक्रम मिळतोय त्याच्याकडे मतदारांचं जे आहे ते लक्ष वेधले गेले. आणि म्हणून मतदार जो आहे तो कन्फ्युज अवस्थेत आहे. नेते मात्र दुसरीकडे जाम खुशा असल्याचं दिसून येते. परंतु सद्यस्थितीत तरी घनसावंगी मतदारसंघामध्ये गटतट बंडखोरी यामुळे हे सगळं वातावरण जे आहे ते ढवळून निघाले. नेते मंडळी म्हणतात आम्हीच 1 नंबरला, हा 2 नंबरला, हा 3 नंबरला. त्यांचे कार्यकर्ते हा 1 नंबर, हा 2 नंबर, आम्ही 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर, हे सगळं कॅल्क्युलेशन करताना दिसत आहे. बाबांनो, ते एवढं सोपं नाहीये. ही विधानसभा निवडणूक आहे, ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद नाहीये. फुटाफुटा होतात, प्रवेश होतात, हे सगळं होऊन गर्दाही दिसतो. मोठ्या पद्धतीने गर्दी जी आहे ती उसळलेली दिसते. पण तिचं मत परिवर्तन जे आहे ते मतपेटीतून होतं का, हा सुद्धा एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे. कारण गेल्या कित्येक दिवसापासून आपण या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात आणि याच्यावरही विचारमंथन होणं गरजेचं आहे. पण चला, विरोधक काही अंशी यामधून शिकले असतील, कारण गेल्या 25 वर्षापासून विरोधक लढा देत आहेत आणि त्यांचा जो आहे ते हार होताना दिसते आहे. विरोधकाने याच्यातून धडा घेतला, काहीतरी शिकले, तर तुमच्या राजकारणामध्ये वजन निर्माण होईल असं दिसून येते. दुसरीकडे तुम्ही हा जो कारभार आहे असाच रामभरोसे जर सोडला तर आवड होईल. म्हणून हे जे आहे यावेळेस किमान उमेदवार जे आहे ते सावध झाल्याचं दिसून येते. त्यांची बांधणी वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे, कोणाची कमी दिवसामध्ये आहे, कोणाची जास्त दिवसामध्ये आहे. परंतु घनसावंगी विधानसभामध्ये सध्या तरी चित्र जे आहे ते अस्पष्ट दिसते. कारण मतदार राजा हा कन्फ्युज अवस्थेत आहे आणि दुसरीकडे नेते मंडळी जाम खुश आहे. मला गेल्या कित्येक दिवसापासून कोणी म्हणतं कुणाची हवा, कुणाला काय काय बोलणार, म्हणून चला म्हणलं रोखोक मध्ये या आखाड्यामध्ये थोडीफार जी आहे ती सद्यस्थिती समीक्षा करूया. पुन्हा काय काय बदल होते ते, कारण आता दिवसानुसार जे आहे ते बदल होतील. शेवटच्या 1-3-4 दिवसामध्ये काही अंशी जे आहे ते चित्र स्पष्ट होईल. परंतु आम्ही काय भविष्यकार नाहीयेत, आम्ही म्हणू तेच खरं होईल. आम्ही या ज्या चर्चा चालतायत मतदारसंघामध्ये, मतदार जवळ जाऊन बसतो, बोलतो, विचारतो काय चालू आहे, काय परिस्थिती आहे, काय वाटतंय, ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो आम्ही थोडासा जो आहे सारांश घेत असतो आणि त्यातून बोलत असतो. आम्ही काय भविष्यकार नाहीत, आम्ही म्हणू किंवा आमची वाणी जी आहे ती खरी ठरेल म्हणून. परंतु तरी सुद्धा आम्ही जो आहे एक ओझरता मतदारसंघाचा जो आहे तो आढावा घेत असतो. त्या आढाव्यामधून एक निष्कर्ष निघत असतो आणि सद्यस्थिती तरी घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये सगळी उलटापालट झाली. आणि म्हणूनच कुणालाच कुठल्या संदर्भात जे आहे ठामपणे सांगता येईना हा नेता निवडून येईल, ही खुर्ची ह्या नेत्याला भेटल असं सद्यस्थिती तरी दिसून येत नाही. म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार राजा हा जो आहे कन्फ्युज अवस्थेत आहे, तर दुसरीकडे नेते मंडळी जाम खुश असल्याचं दिसून येते. चला मित्रांनो, वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आखाडा विधानसभेचा, तर नक्कीच आपण लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. दुसरी गोष्ट, अशाच वेगवेगळ्या बातम्या आपल्याला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये आपण परत असंच वेगवेगळे विषय जे आहे ते घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.